ठाणे जिल्ह्यात या हंगामातील थंडीने गुरुवारी आपला कळस गाठला। विशेष म्हणजे बदलापूरसारख्या निसर्गरम्य पण मैदानी भागातील शहराने थेट महाबळेश्वर आणि माथेरानसारख्या प्रसिद्ध हिल स्टेशननाही मागे टाकले। ढगाळ वातावरण, उत्तरेकडील थंड वाऱ्यांची सततची झुळूक आणि रात्रीच्या तापमानातील घसरण यामुळे बदलापूर परिसर अक्षरशः गारठून गेला। गुरुवारी सकाळपासूनच हवा खूपच थंड होती। अनेक नागरिकांनी नियमित सकाळच्या व्यायामासाठी बाहेर पडताना स्वेटर, मफलर आणि जॅकेटचा आधार घेतला। कामावर किंवा शाळेत निघणाऱ्या लोकांच्या नाकाला आणि हातांना होणारी झुमती थंडी दिवसाची सुरुवातच सांगत होती। तापमानात झालेली अचानक घसरण स्थानिकांना जरी सुखद वाटली तरी इतक्या प्रमाणात थंडी पडणे हा अनपेक्षित अनुभव होता। मौसम विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार बदलापूर आणि आसपासच्या भागात रात्रीचे तापमान काही अंशांनी खाली आले। थंडीची लाट एवढी तीव्र होती की पारंपरिकपणे गार हवेसाठी ओळखला जाणारा माथेरान आणि उंच सखल भूभाग असलेला महाबळेश्वर यांच्यापेक्षा बदलापूरमध्ये अधिक थंडीची नोंद झाली। जिल्ह्यातील इतर शहरांत म्हणजे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली इथेही थंडी वाढली असली तरी बदलापूर सर्वाधिक गारठलेले ठिकाण ठरले। थंडी वाढल्यामुळे बाजारपेठांमध्ये गरम कपड्यांना, ब्लँकेट्सना आणि हॉट बेव्हरेजेसना मागणी वाढलेली दिसली। सकाळ संध्याकाळ रस्त्यांवर वाफाळलेल्या चहाच्या गाड्यांभोवती नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसली। वरिष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी असे आरोग्य तज्ज्ञांनी आवाहन केले आहे, कारण या तापमान घसरणीमुळे सर्दी खोकल्यासारखे ऋतुगत विकार वाढू शकतात। पुढील 2 ते 3 दिवस अशीच परिस्थिती कायम राहू शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। उत्तरेकडील थंड हवामानाचे प्रवाह महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याने डिसेंबर महिन्याची सुरुवातच लक्षणीय थंडीत होत आहे। बदलापूरमध्ये नागरिकांना यंदा हिल स्टेशनचा फील घरीच अनुभवायला मिळत असल्याचे विनोदी टिप्पण्या सोशल मीडियावर दिसू लागल्या आहेत। थोडक्यात गुरुवार हा ठाणे जिल्ह्यासाठी हंगामातील सर्वात थंड दिवस ठरला आणि बदलापूरने अपेक्षेपेक्षा जास्त तापमान घसरत सर्वांचे लक्ष आपल्या दिशेने वेधले। पुढील काही दिवस हा गारवा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।